तनुजा वासू कन्सल्टंट न्यूमरोलॉजिस्ट। मागच्या व्हिडिओमध्ये आपण चक्रांविषयी बोलणं झालं होतं की चक्र जे आहे कसे ॲक्टिवेट केले जातात। एक आणि एक चक्र जे आहे ते आपल्या साधनेने ॲक्टिव्ह होत असतं आणि ती साधना कळणं जी आहे मंत्रांद्वारे किंवा नामस्मरण जे आहे त्यांच्याद्वारे पूर्णत्वास येते। काही जण असं म्हणत असतात की मॅडम आम्हाला आमच्या आयुष्यात स्वतःबद्दलच काय आहे ना ते इंट्युशन्स पॉवर जे आहेत स्ट्रॉंग येत आहेत, आम्हाला कळायला लागले, काही गोष्टींची प्रचिती येते, अनुभूती येते। तर हे कसं पॉसिबल आहे? त्याच्यामध्ये आम्हाला कळत नाही आहे की खरं आहे का आभासी जग आहे। तर मी सांगू इच्छिते की इंट्युशन लेव्हल जी आहे प्रत्येक व्यक्तीची वेगळी वेगळी असते आणि त्या ग्रहानुसार तुम्ही कोणत्या देवतेचाही जप करताय, तुमची इष्टदेवता काय आहे, त्याच्याशी तुम्ही किती संलग्न होत आहात, त्यानुसार ही इंट्युशन लेव्हल जी आहे तयार होत असते। इंट्युशन लेव्हल ही काय असते? ज्या वेळेला आपण आपल्या इष्टला किंवा आपण ज्या देवतेचं स्मरण करत असतो शुद्ध, पवित्र आणि चैतन्यपूर्ण मनाने जेव्हा जाप किंवा निस्वार्थ मनाने असं म्हणा जप करत असतो, त्यावेळेला तो भाव त्या ठाई तुमच्या देवापाशी पोचतो। हे कुठून होतं? हार्ट चक्रापासून सुरुवात होते। आपण सगळ्यांना माहिती आहे की आज्ञाचक्र जे आहे ते ॲक्टिवेट होतं आणि इंट्युशन्स लेव्हल जी आहे ती तयार होते। तर असं नाही आहे, अनाहत चक्रामध्ये हार्ट चक्र जे आहे तिथं आपला एक भाव असतो आणि तो पवित्र भाव असतो। नेहमी असं म्हटलं जातं, ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे। का मनाचे इंट्युशन्स जे आहेत, मन जे सांगतं ती प्रत्येक गोष्ट खरी असते, लक्षात घ्या। निर्णय फक्त डोक्याने घ्यायचे असतात। तुम्हाला काय सांगितलं जातं, काय विचारलं जातं, कसे लोक आजूबाजूला आहेत याची जे म्हणतात प्रचिती येते की तो प्रत्येक व्यक्ती सांगत असतो, जे माझे क्लायंट आहेत, की मॅडम आमच्यामध्ये थोडीशी ती एनर्जी आम्हाला जाणवते किंवा दिसते की समोरचा व्यक्ती आम्हाला आता आजकाल ओळखता येतो म्हणजे माझ्याविषयी ही व्यक्ती चुकीचं बोलते आहे का, विषयी ही व्यक्ती खरंच तिला माझ्याविषयी चांगले भाव आहेत का, या गोष्टी कळायला लागल्यात। किती मनापासून बोललं जातं आहे। तर हे जे भाव आहेत तुमचे, हे हार्ट चक्रापासून शुद्ध होऊन ते तुम्हाला आज्ञाचक्रापर्यंत येऊन सांगितले जातात आणि याला पूर्णतः तुम्हाला मदत करते तुमची इष्टदेवता। ज्या देवतेचे तुम्ही जप करत असाल, नामस्मरण करत असाल, एकाग्र होत असेल मन आणि निस्वार्थ मनाने काहीही न मागता ज्या वेळेला आपल्याकडनं ही सेवा घडते, त्यावेळेला इंट्युशन्स लेव्हल जी आहे प्रत्येक व्यक्तीची आहे ती वाढत असते आणि प्रत्येकात इंट्युशन पॉवर असतात, त्या ओळखायला पाहिजे आणि ओळखायला शिका। कारण जगामध्ये जेव्हा आपण वावरतो तेव्हा लोक चांगली पण आहेत आणि काही गोष्टी आहेत वाईट विचारांचेही आहेत। असं नाही म्हणता येणार की सगळेच वाईट आहेत, बट त्यांच्यातलं चांगलं काहीतरी घ्यायला शिका आणि पुढे चला। चांगल्या व्यक्ती ज्या आहेत किंवा ज्यांचे विचार चांगले आहेत त्यांच्याबरोबर वेळ घालवण्यासाठी किंवा त्यांच्या सहवासात राहण्यासाठी तुम्हाला तुमचा वेळ द्यावा लागणार आहे। चांगल्या गोष्टी तुमच्या हातात आहे, काय गोष्टी अवॉइड करायच्या आणि काय गोष्टी आत्मसात करायच्या हे सर्वस्वी त्या व्यक्ती परत्वे असतं, त्याने ते ठरवायचं असतं। त्यामुळे मन एकाग्र किंवा चित्त एकाग्र कधी होतं? जेव्हा आपण ग्रॅटिट्यूड करतो, क्षमा मागतो आणि क्षमा करतो। सगळ्यात उत्तम रेमेडी, बेसिक रेमेडी ही आहे। ज्या वेळेला आपल्याकडनं दिवसभरांमध्ये काही चुका होतात त्याची माफी मागणं आणि कोणामुळे आपण दुखावलं गेलो असू त्याला माफ करणं। धन्यवाद।